अकोला शहरातील नागरिकांसाठी पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. शहरात ई बस सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने कौलखेड परिसरात उभारण्यात येत असलेले ई बस चार्जिंग सेंटर अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. महापौर शारदा रणजित खेडकर यांनी या प्रकल्पाची पाहणी करत लवकरच ही सेवा नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. शहरात ई बस सेवा सुरू करण्यासाठी शासनाचे पूर्ण सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. शहरातील वाढती वाहतूक, प्रदूषण आणि नागरिकांना सोयीस्कर सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आज आपल्या कोलखेडमधल्या ई बस चार्जिंग सेंटरची पाहणी केली. त्या पाहणी दरम्यान लक्षात आलं की आपल्या चार्जिंग सेंटरचं काम हे 75% झालेलं आहे. 25% काम लवकरात लवकर करा असे निर्देश अधिकाऱ्यांना व कॉन्ट्रॅक्टरला दिले आणि लवकरच आपल्या अकोला शहरामध्ये ई बस सेवा सुरू होणार आहे. 42 गाड्या आपल्या अकोला शहराला मिळालेल्या आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.